कर देण्याविषयी येशू ख्रिस्ताने जे कर देण्याविषयी काय सांगितलं ते आपण बघितलं. आणि मग या शेवटच्या पॅशन वीकमध्ये येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये काय काय घडलं त्याच्याविषयी आपण बघत आहोत. आणि प्रियांनो, आज आपण पुनरुत्थानाविषयी जेव्हा त्याला विचारण्यात येतं त्याविषयी येशू ख्रिस्त काय सांगतो, आणि दुसरी गोष्ट मोठी आज्ञा कुठली आहे जेव्हा त्याला विचारलं जातं त्यावेळेस सगळ्यात मोठी आज्ञा येशू ख्रिस्ताने कुठली दिली याविषयी आम्ही बघणार आहोत. तर पहिली गोष्ट आम्ही बघणार आहोत, येशू ख्रिस्ताला जेव्हा शास्त्री परुषी पुनरुत्थानाविषयी विचारतात तेव्हा येशू ख्रिस्त पुनरुत्थानाविषयी काय सांगतो आज आम्ही बघणार आहोत. कारण प्रियांनो, पुनरुत्थान हे फक्त बायबलमध्येच सांगितलेलं आहे. कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही जातीपंथामध्ये पुनरुत्थानाविषयी लिहिलेलं नाही आहे. पुनरुत्थान म्हणजे पुनर्जन्म नाही आहे. पुनरुत्थानाचा अर्थ असा होतो की मेलेल्यामधून उठणं आणि पुन्हा न मरणं. तर येशू ख्रिस्त हा असा परमेश्वर आहे की जो क्रुसावर मारला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि तो आजही जिवंत आहे. आणि तो जिवंत आहे म्हणून आज आम्ही जे त्याच्यावर विश्वास ठेवतो, आम्ही जरी त्याच्याबरोबर तेव्हा त्याच्यामध्ये मरू, त्याच्या विश्वासामध्ये मरू, तर आम्हालाही पुनरुत्थानाची आशा आहे या वचनातून आम्हाला समजतं. आणि म्हणून प्रियांनो, जे शास्त्री परुषी होते ते त्याच्याकडे येतात आणि त्याच्याशी काय बोलतात पुनरुत्थानाविषयी आपण बघूया. आणि मत्ती कृत वर्तमानाच्या 22व्या अध्यायाचं 23व्या वचनापासून आपण बघूया. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी लग्नाच्या मेजवानीचा येशू ख्रिस्त दृष्टांत त्यांना सांगतो आणि कर देण्याविषयी येशू ख्रिस्ताची ते परीक्षा घेतात की कर दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे. तर प्रियानो, ती गोष्ट आपण बघितली. आता त्याच्यानंतर त्याच दिवशी पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले, गुरुजी, मोशाने सांगितले आहे की जर कोणी एक संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. आम्हामध्ये 7 भाऊ होते, त्यातला एक पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. याप्रमाणे दुसरा तिसरा असे 7ही जण लग्न करून मेले आणि सर्व मागून ती स्त्री मेली. तर पुनरुत्थानासमयी ती त्या 7 जणातून कोणाची बायको होईल, कारण ती त्या सर्वांची झाली होती. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हा शास्त्र व देवाचे सामर्थ्य न कळल्यामुळे तुम्ही प्रमाद पडले आहात. कारण पुनरुत्थानात जे ते लग्न करून घेत नाहीत व लग्न करून देतही नाहीत ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हाला सांगितले ते तुमच्या वाचण्यात आले नाही काय? ते असे की मी अब्राहमाचा देव, इसाहाकाचा देव व याकोबाचा देव आहे. देव मृतांचा नव्हे जिवंतांचा आहे. हे ऐकून लोकसमुदायास त्याच्या शिक्षणाचे आश्चर्य वाटले. तर इथे पुन्हा एकदा सदुकी नावाचा एक असा समुदाय होता. तर हे सदुकी जे होते ते येशू ख्रिस्ताकडे येतात. जेव्हा कराविषयी त्याला विचारलं जातं की कर द्यायचा की नाही, आणि तो म्हणतो की एक पावली माझ्याकडे घेऊन या. आणि पावलीवर बघतो की तो म्हणतो याच्यावर कुणाचं चित्र आहे आणि याच्यावर कुठला लेख लिहिलेला आहे. तर ते म्हणतात कैसराचा. तर ते म्हणतात की कैसराचं कैसराला द्या आणि देवाचे देवाला द्या. आणि इथे पण येशू ख्रिस्त त्यांच्या परीक्षेमध्ये पास होतो. आणि पुन्हा एकदा आता ते येशूकडे येतात आणि एक सदुकी नावाचा एक जसा समाज आहे, हा सदुकी नावाचा जो समाज होता हा मोशेने दिलेले जे पहिले 5 ग्रंथ आहेत किंवा पहिले 5 पुस्तकं आहेत त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. हे त्यालाच बायबल मानायचे, त्याला शास्त्र मानायचे. आणि सदुकी लोक फक्त पहिल्या पंचग्रंथावर विश्वास ठेवायचे आणि त्याच्याप्रमाणे ते त्या ज्या आज्ञा दिल्या होत्या त्याला पाळण्यामध्ये ते व्यस्त होते, मग्न होते, कारण त्यांचा त्याच्यावर विश्वास होता. परंतु जर आम्ही पुनरुत्थानाविषयी बोलत आहोत तर प्रियांनो, आम्हाला असं वाटतं की पुनरुत्थान फक्त नव्या करारामध्ये लिहिलेलं आहे. नाही, पुनरुत्थानाविषयी संदेश त्यांच्या पुस्तकामध्ये पण लिहिलेला आहे. आणि इथे जर आपण यशया
26-19 मध्ये जर बघतो तर यशायाच्या पुस्तकाच्या 26व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये 19व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जे मृत लोक आहेत ते जिवंत होतील. याचा अर्थ असा आहे प्रियांनो की पुनरुत्थानाविषयी परमेश्वराने ऑलरेडी जुन्या करारामध्ये पण लिहिलेलं होतं. आम्ही संदेशांच्या पुस्तकामध्ये पण लिहिलेलं होतं. ज्या मोशेविषयी ते विचारत होते त्या मोशेला सुद्धा परमेश्वराने पुनरुत्थानाविषयी सांगितलं होतं. परंतु आम्ही संदेशांच्या पुस्तकामधलं बघूया की यशाया 26:19 मध्ये लिहिलंय, तुझे मृत जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील, मातीस मिळाल्यांनो जागृत वा गजर करा, कारण तुझवरील दहीवर हे प्रभाताचे जीवनदायी दहीवर आहे, भूमी प्रेते बाहेर टाकेल. याचा अर्थ असा आहे की यशायाच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी वचनाद्वारे परमेश्वराने यशायाला सांगितलेलं होतं की प्रेते जिवंत होतील, मृत जिवंत होतील. याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्ताने म्हटल्यापेक्षा देवाने ऑलरेडी यांना सांगून ठेवलं होतं की जे मेलेले लोक आहेत ते एक दिवस जिवंत होतील. आणि दानियलच्या पुस्तकाचं 12व्या अध्यायाचं 2रं वचन हे सांगतं की भूमीतील मातीत मिळाल्यांचा मोठा समुदाय उठेल, कित्येक सर्व काळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. प्रत्येक व्यक्ती जो या जगामध्ये आलेला आहे, आदामापासूनचा तो शेवटपर्यंतचा जो व्यक्ती आहे प्रियांनो, प्रत्येक व्यक्ती उठवला जाईल. एक आहे जो येशूवर विश्वास ठेवील तो पहिल्या पुनरुत्थानामध्ये उठवला जाईल, आणि जो येशूवर विश्वास ठेवणार नाही, जो पापामध्ये मरेल, तो मृतोत्थानामध्ये उठवला जाईल. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्ती जो या जगामध्ये आलेला आहे तो उठवला जाईल. काही लोक स्वर्गामध्ये आणि नंतर सार्वकालिकाच्या जीवनामध्ये येशू बरोबर राहण्यासाठी उठवले जातील, आणि काही लोक सार्वकालिकासाठी नरकामध्ये जाण्यासाठी उठवले जातील. याचा अर्थ असा आहे प्रत्येक व्यक्तीचं पुनरुत्थान होणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, जे लोक पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाहीत, असं लिहिलेलं आहे इथे मत्तय वर्तमानाच्या 22व्या अध्यायाचं 23वं वचन सांगतं, त्याच दिवशी पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले. आता जे पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही असे सदुकी येशूकडे येतात आणि त्याला पुनरुत्थानावर विचारतात. तर प्रियांनो, त्यांना वाटले की जे पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात त्यांचे पुनरुत्थानानंतरचे जीवन सुद्धा अगदीच हे तर पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नव्हते सदुकी. परंतु जर अगदीच पुनरुत्थान होणार असेल तर कदाचित ते पुनरुत्थानाच्या नंतरचं जे जीवन असेल ते आत्ताच्या जीवनासारखंच असेल, म्हणजे टू बी कंटिन्यूड. आज म्हणजे या जीवनात या जगात मरायचं आणि पुनरुत्थानामध्ये पुन्हा एकदा पहिल्यासारखं जीवन जगायचं असं त्यांना वाटलं. आणि मग ते त्याला एक प्रश्न विचारतात, त्याच्यासमोर एक केस घेऊन येतात, म्हणजे एक असा प्रसंग आणतात. त्याच्यामध्ये ते त्याला म्हणतात की गुरुजी, मोशाने सांगितले आहे की जर कोणी एक संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. तो जुन्या करारामध्ये जेव्हा मोशेच्या द्वारे परमेश्वराने आज्ञा दिल्या किंवा नियम दिले, त्याच्यामध्ये देवाने असं सांगितलं होतं, जर आपण अनुवाद 25व्या अध्यायाचं 5 आणि 6 वचनामध्ये वाचतो तर असं लिहिलेलं आहे की भाऊ एकत्र राहत असले आणि त्यापैकी एक निपुत्रिक मेला तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोणाशी लग्न करू नये. समजा भाऊ लोक जर एकत्र राहत असतील आणि एका भावाची स्त्री भाऊ वारला, एक भाऊ मेला, तर त्याची जी स्त्री आहे तिने बाहेरच्या व्यक्तीशी लग्न करू नये. तिच्या दिराने तिच्याशी गमन करून तिला बायको करावे व
तिच्याशी दिराला अनुरूप असे धर्म आचरावा. त्या स्त्री जो पहिला पुत्र होईल त्याने त्या मयत झालेल्या बंधूचे नाव चालवावे, म्हणजे इस्रायेलमधून तो नामशेष होणार नाही. बघा प्रियांनो, परमेश्वराने एक नियम असा दिला होता की समजा भाऊ एकत्र राहत आहेत आणि त्यांच्यापैकी एक भाऊ मेला, तर त्याची जी स्त्री, विधवा झालेली जी स्त्री आहे, तिने बाहेर जाऊन लग्न करू नये, परंतु त्याच्या छोट्या भावानेच त्या स्त्रीशी लग्न करावं. म्हणजे काय होईल की हा जो निपुत्रिक मेलेला आहे, ज्याला पुत्र नाही असा जो व्यक्ती मेलेला आहे, त्याचा वंश पुढे चालावा. आणि म्हणून प्रियांनो, अशा लग्नांना त्यावेळेस लेविरेट मॅरेजेस म्हणायचे. लेविरेट मॅरेजेसचा अर्थ असा होतो की लॅटिन शब्द आहे लेवीर, और लेवीरचा अर्थ होतो दीर. तर एखादा व्यक्ती जर निपुत्रिक मेला तर त्याच्या भावाने त्याच्या भावजाईशी लग्न करावे असा नियम होता. म्हणजे एक तर तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल, आणि दुसरी गोष्ट त्याच्या भावाचा जो वंश आहे तो पुढे चालेल, असं त्याच्या मागचं एक कारण होतं जे परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं की नियमामध्ये असं लिही. तर मग आता हे लोक त्याच्याकडे येतात आणि त्याला म्हणतात की गुरुजी, मोशेने सांगितलं होतं की जर कोणी निपुत्रिक मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करावा व त्या भावाचा वंश चालवावा. आम्हामध्ये 7 भाऊ होते. आता ते त्याच्याकडे एक प्रश्न घेऊन येतात की आमच्याकडे 7 भाऊ होते, त्यातला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. 7 भाऊ होते, जो पहिला भाऊ होता तो त्याला मूल झालं नाही, निपुत्रिक तो मेला. मग त्याच्या दुसऱ्या भावाने त्या स्त्रीशी लग्न केलं. याप्रमाणे दुसरा, तिसरा असे 7ही जण लग्न करून मेले आणि सर्व मागून ती स्त्री मेली. तर पुनरुत्थानासमयी ती त्या 7 जणातून कोणाची बायको होईल, कारण ती त्या सर्वांची झाली होती. आता हे खूप ह्यांना असं वाटतं एक मोठा गहन प्रश्न येशूकडे ते घेऊन आलेले आहेत आणि आता येशूला आम्ही त्याच्या कचाट्यात पकडू. येशूकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल, कारण जर मोशे सांगतो की निपुत्रिक जर भाऊ मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर लग्न करावं, परंतु 7 भाऊ होते, 7 भावांना पुत्र झाले नाहीत आणि त्या स्त्रीने 7 भावांशी लग्न केलं, तर मग जेव्हा पुनरुत्थान होईल तेव्हा ती स्त्री कुणाची असेल, हा त्यांचा प्रश्न होता. आता येशू ख्रिस्त काय सांगतो बघा. 29 मत्तय 22-29 मध्ये लिहिलेलं आहे, येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हा शास्त्र व देवाचे सामर्थ्य न कळल्यामुळे तुम्ही भ्रमात पडलेले आहात. येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्हाला शास्त्रही माहिती नाही आहे, तुम्हाला बायबल पण माहीत नाही आहे आणि तुम्हाला परमेश्वराचं सामर्थ्यही माहीत नाही आहे, आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये भ्रम आहे, म्हणून तुमच्या जीवनामध्ये कन्फ्युजन आहे. आणि आज प्रियांनो, आज परिस्थिती अशीच आहे. लोकांना परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान नाही आहे, परमेश्वराच्या सामर्थ्याचं ज्ञान नाही आहे, आणि मग दोन्ही गोष्टींचं ज्ञान नसल्यामुळे आज लोक नाश पावत आहेत. आणि म्हणून त्या सदुक्यांना येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्हाला दोन्ही गोष्टी माहीत नाही आहे, कारण पुनरुत्थानाविषयी तुम्हाला माहितीच नाही आहे. एक तर शास्त्र पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, अपुरे ज्ञान किंवा अज्ञान दोन्ही गोष्टी, शास्त्राचं अपुरं किंवा अपूर्ण ज्ञान आणि शास्त्र माहीत नसणं प्रियांनो नाशाचं कारण आहे. आणि देवाचे सामर्थ्य हे आहे की आमचा जो देव आहे तो देव मेलेल्यातून उठवणारा परमेश्वर आहे, आणि त्याने वेळोवेळी हे दाखवून दिलेलं आहे जुन्या करारामध्ये सुद्धा की आमच्या परमेश्वराने मेलेल्या व्यक्तींना सुद्धा जिवंत केलेलं आहे. तर त्याच्या सामर्थ्याचं जेव्हा आपल्याला ज्ञान नसतं तेव्हा प्रियांनो आमचा नाश ठरलेला असतो. आणि म्हणून एक तर तुम्ही पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही, आणि जर तुम्हाला असं वाटतं की पुनरुत्थान खरंच आहे तर पुनरुत्थानामध्ये
पहिल्यासारखं, जसं जीवन पुनरुत्थानाच्या पहिलं होतं तसंच जीवन पुनरुत्थानामध्ये पण असेल असं तुम्हाला वाटतं, ते चुकीचं आहे. याचा अर्थ तुम्हाला शास्त्र पण माहीत नाही आहे आणि तुम्हाला येशू ख्रिस्त पुनरुत्थान कसं करणार आहे तेही माहीत नाही आहे आणि म्हणून तुम्ही आज भ्रमात आहात. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही खूप मोठे शास्त्री आहात, परोशी आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, परंतु येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की तुम्हाला शास्त्राचं आणि परमेश्वराच्या सामर्थ्याचं ज्ञान नसल्यामुळे तुम्ही भ्रमात आहात. विवाहाचा उद्देश हा होता की पृथ्वीला भरायचे व आपल्या प्रजातीला जिवंत ठेवायचं. का परमेश्वराने विवाह करण्याची अनुमती दिली होती? एक तर होती की प्रजनन, म्हणजे जेव्हा नवरा बायको आणि त्यांची मुलं, ते लग्न करणार, त्यांची मुलं, म्हणजे देवाला या पृथ्वीला भरायचं होतं, म्हणून प्रजननासाठी देवाने लग्न करण्यासाठी ठेवलेली होती. आणि दुसरी गोष्ट ही होती की प्रत्येक प्रजातीला, म्हणजे जसं एक वंश आहे त्या वंशाला पुढे चालू ठेवण्यासाठी परमेश्वराने लग्न ठेवलेली होते. म्हणजे प्रत्येक वंशाचा शेवटपर्यंत ते वंश चालावा हा परमेश्वराचा उद्देश होता आणि म्हणून परमेश्वराने विवाह संस्था बनवली होती. आणि म्हणून पुनरुत्थानित संत पुन्हा मरणार नाहीत, त्यामुळे त्यांना आपली प्रजाती जिवंत ठेवण्याचं कारणच नाहीत, कारण ते स्वतः सार्वकालिकासाठी जिवंत राहणार आहेत. आता एकदा का पुनरुत्थान झालं तर हे लोक मरणार नाहीत. बघा, मी एक गोष्ट पुन्हा एकदा सांगेल प्रियांनो, पुनरुत्थानाचा अर्थ असा आहे की जर येशू पुनरुत्थानित झाला होता, मेल्यानंतर क्रूसावर चढवल्यानंतर, तर आता येशू मरणार नाहीये. तर जितके पण लोक पुनरुत्थानित होतील ते मरणार नाहीयेत, त्यामुळे त्यांना मल्टिप्लिकेशन करण्याची काही जरूर नाहीये, त्यांच्या वंश पुढे चालवण्याची काही गरज नाही आहे, कारण ते स्वतःच जिवंत राहणार आहेत सार्वकालिकासाठी, म्हणून त्यांना लग्न करायची गरज नाही. आणि म्हणूनच स्वर्गदूत व पुनरुत्थानित लोकांमध्ये विवाह होत नाहीत. आणि म्हणून पुढचं वचन हे सांगतं, कारण पुनरुत्थानात ते लग्न करून घेत नाहीत व लग्न करूनही देत नाहीत, तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात. स्वर्गातील देवदूत जसे लग्न करत नाहीत, मी स्वर्गातल्या देवदूतांची गोष्ट करते, ज्या देवदूताला आणि त्याच्या फॉलोअर्सला पृथ्वीवर टाकलं गेलं त्या लुसिफरची गोष्ट नाही करत, परंतु जे स्वर्गातले स्वर्गदूत आहेत ते लग्न करत नाहीत आणि लग्नामध्ये ते देतही नाहीत. याचा अर्थ आहे, परमेश्वर असं म्हणतो, देवाचं वचन असं सांगतं की जे लोक पुनरुत्थानित होतील ते मरणारच नाहीत आणि ते मरणार नाहीत म्हणून ते लग्न करणार नाहीत. ओके, तर लूककृत शुभवर्तमानाच्या 20व्या अध्यायाचं 34 ते 36 वचनामध्ये याच गोष्टींविषयी लिहिलेलं आहे की येशूने त्यास म्हटले, या युगाचे पुत्र लग्न करून घेतात व लग्न करून देतात. कुठल्या युगाचे? पृथ्वीवरचे जे पुत्र आहेत ते लग्न करून घेतात आणि लग्न करून देतात, परंतु ते युग व मेलेल्यातून पुन्हा उठणे ही प्राप्त करून घ्यावयास जे योग्य असतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणार नाहीत आणि ते पुढे मरायचेही नाहीत, कारण ते देवदूता समान आहेत आणि पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे देवाचे पुत्र आहेत. तर प्रियांनो, पुनरुत्थानानंतर आपण देवाचे पुत्र बनतो. म्हणजे ॲक्च्युली आपण देवाचे पुत्र येशू ख्रिस्ताच्यावर विश्वास ठेवल्यामुळे बनतो आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय म्हणून आमचं पहिलं पुनरुत्थान होतं आणि पहिलं पुनरुत्थान झालंय म्हणून आपण देवाचे पुत्र आहोत आणि देवाचे पुत्र स्वर्गदूता समान आहेत, देवदूता समान आहेत, म्हणून ते लग्न करतही नाहीत आणि लग्न करूनही देत नाहीत. आणि म्हणून प्रियांनो, हे येशू ख्रिस्त त्यांना असं सांगतो की जे लोक या जीवनामध्ये एकमेकाच्या, आता दुसरा प्रश्न असा येतो की खूप सारे लोकांना असं वाटतं की मी 7 जन्म तुझ्या बरोबर राहील. लग्न झाल्यावर खूप सारे लोक एकमेकाच्या जे एकदम प्रेमात आहेत नवरा बायको, त्यांना असं वाटतं की
पुढच्या जन्मातही तू माझ्याबरोबर असावं, त्याच्या पुढच्या जन्मातही तू माझ्याबरोबर असावं, 7 जन्म तू माझ्या मी तुला सोडणार नाही. तो प्रियांनो, अशा लोकांना पण मला हे सांगायचं आहे की जर तुमचं आणि तुमच्या बायकोचं किंवा तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं दोघांचं तारण झालेलं आहे, तर दोघं जेव्हा पुनरुत्थानित होतील तेव्हा ऑलरेडी सार्वकालिकामध्ये तुम्ही एकमेकाबरोबर राहाल. पण समजा तुमच्या नवऱ्याचं नाही झालं आणि तुमचं झालं, तर सार्वकालिकामध्ये तुमचा नवरा नरकात असेल आणि तुम्ही देवाबरोबर असाल. तर प्रियांनो, जे एकमेकाच्या प्रेमामध्ये खूप पागल आहेत त्या लोकांसाठी ते कदाचित दुःखी होतील की देवा, त्यांना असं वाटेल की स्वर्गातही आमचं लग्न होईल. आम्ही दोघांचं पुनरुत्थान झालं आहे, तर आता स्वर्गामध्ये पुन्हा एकदा परमेश्वर आमचं लग्न लावून देईल. तर प्रियांनो, लग्न लागणार नाही, पण दोघांचं तारण झालं तर मग दुःखी होऊ नका, कारण पुनरुत्थानामध्ये सगळे एकत्र असू. म्हणून ज्या लोकांचे आई वडील, भाऊ बहीण, नवरा बायको या मित्र जे कोणी मेलेले आहेत, आपल्याला त्यांच्यासाठी शोक करायचा नाही, आपल्याला त्यांच्यासाठी रडायचं नाही. कारण प्रियांनो, जर तो पण त्याचंही तारण झालेलं आहे, तर मग आम्हाला सार्वकालिकासाठी जेव्हा उठवलं जाईल पुनरुत्थानामध्ये, तेव्हा आम्ही एकमेकाच्या बरोबर असू. आणि म्हणून मत्तई कृष्णवर्तमानाच्या 8व्या अध्यायाचं 11वं वचन हे सांगतं की मी तुम्हाला सांगतो, पूर्वेकडून व पश्चिमेकडून बहुत लोक येतील आणि अब्राहम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर स्वर्गाच्या राज्यात बसतील. काय सांगतो परमेश्वर? पूर्व पश्चिमेकडून खूप सारे लोक येतील आणि अब्राहम, इसहाक आणि याकोबाच्या बरोबरीने बसतील. याचा अर्थ आहे, अब्राहम, इसहाक आणि याकोबाचं जसं पुनरुत्थान झालं आहे तसंच आमचंही होईल आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहू. आणि मग प्रियांनो, आनंद आणि प्रेम आपल्या जवळच्या लोकांबरोबर आम्ही खूप चांगल्या प्रकारे अनुभवू शकू. पृथ्वीपेक्षाही जास्त पुनरुत्थानामध्ये आम्ही एकमेकाच्या अधिक जवळ येऊ आणि एकमेकाबरोबर खूप चांगला आनंद साजरा करू आणि एकमेकाबरोबर प्रेमाने परमेश्वराबरोबर राहू. तर प्रियांनो, देवाचे सामर्थ्य लक्षात घ्या. देव, मैत्री, आनंद आणि प्रेम अजून चांगल्या प्रकारे आणि खूप गहन प्रकारे आपण अनुभवू शकू देवाबरोबर आणि आपल्या लोकांबरोबर. आज जे आमचे मित्र आहेत, आज जे आमचे भाऊ आहेत, आज आमचा नवरा आहे, बायको आहे, मुलं आहेत, त्यांच्याबरोबरची जी आमची नातेसंबंधी आहेत, ते पण त्यांचंही तारण झालं तर सगळे मिळून येशू ख्रिस्ताबरोबर सार्वकालिकासाठी आम्ही एकत्र आनंद करू, प्रेम करू. पुन्हा एकदा ती मैत्री आमची घट्ट होईल. त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे. फक्त एकच खात्री करून घ्या, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांचं तारण कसं होईल हे बघा. म्हणजे सार्वकालिकासाठी ते तुमच्याबरोबर असतील, कारण पुनरुत्थानामध्ये ते पण आमच्याबरोबर जिवंत होतील. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वर आम्हाला सांगतो, येणारे सार्वकालिकाचे जीवन खूप अद्भुत असेल, असे आमच्या विचारांच्या पलीकडले असेल. आणि म्हणून परमेश्वराचं वचन हे सांगतं, कानांनी ऐकलं नाही, डोळ्यांनी बघितलं नाही, कुणाच्या विचारात आलं नाही असं जीवन परमेश्वराने, अशा गोष्टी परमेश्वराने आमच्यासाठी ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत, जे परमेश्वरावर प्रेम करतात. आणि म्हणून जे परमेश्वरावर प्रेम करतात ना, त्यांना काळजी करायची गरज नाही. ते परमेश्वराबरोबर असतील, कारण ते परमेश्वरावर प्रेम करतात आणि म्हणून त्यांचं पुनरुत्थान पक्का आहे. आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मग येशू ख्रिस्त त्यांना असं म्हणतो की पुनरुत्थानामध्ये कोणी लग्न करून देत नाहीत, कोणी लग्न करत नाहीत, कारण ते देवदूत स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हाला सांगितले ते तुमच्या वाचण्यात आले नाही आहे का? आता जर तुम्हाला पंचग्रंथामधल्याच गोष्टी बघायच्यात किंवा मोशेने सांगितलेल्याच गोष्टी तुम्हाला जर ऐकायच्यात की मोशेला सुद्धा परमेश्वराने पुनरुत्थानाविषयी सांगितलं होतं. लोककृत शुभवर्तमानाच्या 20व्या अध्यायाच्या जर आम्ही 37वं वचन वाचतो तर लिहिलेलं आहे की
आणि आणखी मेलेले उठतात. हे मोशेनेही झुडपाच्या प्रकरणात प्रभूला अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव असे म्हणून दर्शवले आहे. तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा आहे. त्याला सर्वच जिवंत आहे. त्याचा अर्थ असा आहे प्रियांनो, की जेव्हा मोशेला परमेश्वराने त्या जिवंत झुडपामध्ये दर्शन दिलं, त्यावेळेस काय सांगितलं की इस्रायली लोकांना जाऊन सांग की कुठल्या परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवलंय. तर कुठल्या परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवलंय? अब्राहमाच्या देवाने, इसहाकाच्या देवाने आणि याकोबाच्या देवाने मला मिस्रामध्ये तुमची सुटका करण्यासाठी पाठवलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की ऑलरेडी परमेश्वराने मोशेला, ज्या मोशेच्या पुस्तकांवर सदुकी लोक विश्वास ठेवत होते, त्यांना हे सांगितलं की ऑलरेडी परमेश्वराने मोशेला पुनरुत्थानाविषयी सांगितलं. कारण अब्राहम, इसाक आणि याकोब आज जिवंत आहेत. आणि हा जो परमेश्वर आहे हा मृतांचा परमेश्वर नाही आहे, तर हा जिवंतांचा परमेश्वर आहे. आणि म्हणून जाताना त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं होतं, जा इस्रायली लोकांना जाऊन सांग, कारण इस्रायली लोक अब्राहम, इसाक आणि याकोबावर विश्वास ठेवत होते. इस्रायली लोक स्वतःला अब्राहमाचे पुत्र म्हणवून घेत होते आणि म्हणून त्यांना जाऊन सांगायला सांगितलं की त्यांचा जो परमेश्वर आहे अब्राहम, इसाक आणि याकोबाचा, त्याने मोशेला इस्रायली लोकांकडे पाठवलं आहे. आणि म्हणून ते त्यांना म्हणून येशू ख्रिस्त त्यांना म्हटला की तुम्हाला शास्त्र माहीत नाही आहे आणि नाही तुम्हाला परमेश्वराचं सामर्थ्य माहीत आहे, म्हणून तुम्ही भ्रमात आहात. आणि म्हणून येशूनी आपली गोष्ट प्रमाणित करण्यासाठी त्यांच्याच पंचग्रंथातून उदाहरण दिलं. आणि येशू सांगत होता की हजारो वर्षापूर्वी मेलेल्या या व्यक्ती आजही जिवंत आहेत. आणि जेव्हा लाजर मेला, धनवान मनुष्य आणि लाजर, श्रीमंत मनुष्य आणि लाजरच्या कहाणीमधला लाजर मरतो आणि कुठे जातो? अब्राहमाच्या गोदीमध्ये जातो, अब्राहमाच्या मांडीवर बसतो. कसा? अब्राहम जिवंत असेल तर बसणार का नाही? म्हणून तो म्हणतो की हजारो वर्षापूर्वी मेलेला अब्राहम, इसाक आणि याकोब आजही जिवंत आहे. याचा अर्थ आहे की ते मेले, शारीरिकदृष्ट्या मेले होते, आजही ते आत्मिक रीतीने जिवंत आहेत. आणि सदुकी मेल्यानंतर, सदुकी जे लोक होते, मेल्यानंतर अनंत नाशावर विश्वास ठेवत होते. आणि म्हणूनच येशूच्या उत्तराने की मेलेले अजूनही जिवंत आहेत आणि देव मेलेल्यांचा नाही परंतु जिवंतांचा परमेश्वर आहे, फक्त त्यांच्या अनंत विनाशाच्या विधानाचे खंडन केले. एवढंच नाही, पण त्यांना दाखवून दिले की तुम्ही शास्त्राला जाणत नाही. येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की सदुकी लोकांचा जो विश्वास होता की प्रत्येक जण नरकात जाणार, प्रत्येक जण अनंत विनाशामध्ये जाणार, हे जे त्यांना वाटत होतं, परंतु येशू ख्रिस्तांनी त्यांना फक्त तेच, त्यांची जे मिसअंडरस्टँडिंग होतं, गैरसमज होतं, तोच नाही केला दूर, परंतु त्यांना हे पण सांगितलं की मेल्यानंतर लोक जिवंत होतात. शारीरिकदृष्ट्या मेलेले लोक आत्मिकदृष्ट्या जिवंत असतात, भले ते नरकामध्ये असतील किंवा मग स्वर्गलोकामध्ये, मतलब अधोलोकामध्ये असतील किंवा स्वर्गलोकामध्ये असतील. आणि म्हणून जिवंताचा देव येशू ख्रिस्त स्वतःला म्हणतो. येशू इथे आत्म्याच्या अमरतेविषयी बोलत आहे. परमेश्वर त्या सगळ्या आत्म्यांचा पण परमेश्वर आहे जे त्याच्यापासून दूर झालेले आहेत. प्रत्येक व्यक्ती जो या जगामध्ये आलेला आहे तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलेला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा आहे आणि प्रियांनो, आत्मा हा फक्त परमेश्वराकडूनच असतो. फक्त या जगामध्ये आल्यानंतर प्रत्येक आत्म्याने कुठल्या आत्म्याद्वारे जीवन जगलंय त्याच्यावर निर्भर करतं की तो आत्मा अनंत काळासाठी कुठे जाणार. प्रत्येक आत्म्याला परमेश्वराने एक संधी दिली आहे या जगामध्ये येऊन येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याची, येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याची. तर जे आत्मे स्वीकारतील
व्यक्ती येशू बरोबर सार्वकालिकामध्ये असतील आणि जे स्वीकारणार नाहीत ते सार्वकालिकासाठी नरकामध्ये टाकले जातील. आणि म्हणून प्रियांनो, प्रत्येक आत्मा हा परमेश्वरापासून आहे आणि म्हणून आत्मा अमर आहे. काय आहे? आणि म्हणूनच परमेश्वराने श्रीमंत व्यक्ती आणि लाजरचं उदाहरण याच्यासाठी दिलं की श्रीमंत व्यक्तीने येशूवर विश्वास ठेवला नाही किंवा चांगली कर्म केली नाहीत किंवा त्याचं जीवन देवाच्या योग्य नव्हतं. परमेश्वराने त्याला अधोलोकात टाकलं आणि लाजराचं जीवन परमेश्वराला संतोषणारं होतं. लाजर अब्रामाच्या बरोबर स्वर्गलोकामध्ये होता. तो प्रियांनो, या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा चोराला येशू ख्रिस्त म्हणतो मरण्याच्या आधी, की जेव्हा चोर येशूला म्हणतो की तुझ्या राज्यामध्ये जेव्हा तू येशील तेव्हा मला नक्की आठवण कर, आणि येशू ख्रिस्त म्हणतो आजच तू माझ्याबरोबर स्वर्गलोकात असशील. याचा अर्थ असा आहे प्रियांनो, मेल्यानंतर लगेच तुमचा श्वास जेव्हा पृथ्वीवर बंद होतो त्यावेळेस इथे जेव्हा पृथ्वीवर तुमचे डोळे बंद होतात तेव्हा ते अधोलोकामध्ये उघडतात किंवा स्वर्गलोकामध्ये उघडतात. आणि मग अधोलोकामध्ये जर उघडतील तर तुमचं डिमोशन नरकात आहे आणि स्वर्गलोकामध्ये जर उघडतील तर तुमचं प्रमोशन स्वर्ग आहे. तर इथे परमेश्वर त्यांना हे सांगत आहे की पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. तर त्यांचा जो प्रश्न होता की पुनरुत्थानामध्ये लग्न होतील की नाही, तर येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की पुनरुत्थानामध्ये लग्न होत नाही, कारण पुनरुत्थानानंतर माणूस कायमस्वरूपी जिवंत राहतो आणि मग त्याला लग्न करण्याची किंवा लग्न करून देण्याची गरज नाही. आणि मग त्याला ते सांगतात की मृताच्या पुनरुत्थानाविषयीही तुम्हाला सांगितले, ते तुमच्या वाचण्यात आले नाही का. आणि मग त्यांना तो जुन्या करारामधला अनुवादमधला 3 अध्यायाचं 6वं वचन, जे मोशेला परमेश्वराने सांगितलं होतं की मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे, हे तुम्ही वाचलं नाही का. आणि मग त्यांना तो सांगतो देव मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. कुठलाही व्यक्ती मरत नाही. शारीरिकदृष्ट्या तो मरतो परंतु सार्वकालिकासाठी तो जिवंत राहतो. आणि मग हे ऐकून लोकसमुदायाला त्याच्या शिक्षणाचे आश्चर्य वाटले, कारण अशा प्रकारचे वचन त्यांनी कधीही कुठेही वाचले नव्हते आणि त्यांना हे माहीत नव्हतं ज्या व्यक्तीबरोबर ते बोलत आहे तो प्रत्यक्ष देव आहे. तो कोणी असा तसा व्यक्ती नाही आहे. ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वीचं निर्माण केला, ज्यांनी जे शास्त्र आहे ते आम्हाला दिलेलं आहे, ज्यांनी जीवन दिलेलं आहे, न्याय करणारा परमेश्वर आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. आणि मग अशा प्रकारचे प्रश्न तेच व्यक्ती विचारू शकतात ज्या व्यक्ती परमेश्वराला परमेश्वर मानत नाहीत, त्याच्या सामर्थ्याला जाणत नाहीत आणि जे व्यक्ती परमेश्वराचा द्वेष करतात. आणि प्रियांनो, इथे परमेश्वराने येशू ख्रिस्ताने सदुकी लोकांच्या शब्दामध्ये त्यांना सांगितलं की पुनरुत्थानानंतर काय होतं आणि त्यांना हेही पटवून दिलं की पुनरुत्थान आहे. पुनरुत्थान नाही हे तुमचा गैरसमज आहे, परंतु पुनरुत्थान आहे. तर प्रियांनो, आज आम्हाला यातून हे शिकायचं आहे की पुनरुत्थान जर आहे तर काय आम्ही येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार आहोत का. कारण जे पहिल्या पुनरुत्थानामध्ये उठवले जातील ते सार्वकालिकासाठी येशू ख्रिस्ताबरोबर असतील आणि जे दुसऱ्या पुनरुत्थानामध्ये उठवले जातील ते न्यायासाठी उठवले जातील आणि मग त्यांच्यासाठी नरक ठेवलेला आहे शैतानाबरोबर. तर प्रियांनो, या सगळ्या गोष्टी फक्त ऐकण्याच्या नाही आहेत, या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आपलं जीवन जगण्याच्या आहेत. तर येशू ख्रिस्तानी पुनरुत्थानाविषयी ही गोष्ट सांगितली. आपण पुढचं वचन एक बघूया.